यावर आधारित महापोर्टलला आलेले प्रश्न सुद्धा आपल्याला बघायचे, पण तत्पूर्वी घातांकाची बेसिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काही बेसिक नियम आहेत तर आपण समजावून घेऊया. काल सुरुवात केली होती आपण. पहा, लक्ष द्या. कोणतीही संख्या जेव्हा आपल्याला 5 वेळेस, 6 वेळेस, 7 वेळेस काल आपण पाहिले असे लिहिलेले, याचा अर्थ 7 इथं 5 वेळेस आहे म्हणल्यावर आपल्याला याला शॉर्टकट मध्ये असं लिहिता येते का सांगा? 7 चा 5वा घात. बरोबर आहे. मग काल सांगितलं या 7 ला काय म्हणायचं? बेस म्हणजे पाया. 5 ला काय म्हणायचं? घात, पॉवर. बरोबर आहे. आणि या पूर्ण संख्येला नाव द्यायचं घातांकित संख्या. घातांकित संख्या. बरोबर आहे. इंडायसेस आणि सर्ट्स दोन्ही मिळून आपल्याला एकत्र बघायचे. घातांक आणि करणी किंवा ते समजून घ्या. पहा मग याचं वाचन कसं करतात? उत्तर 7 चा 5वा घात. याचं वाचन आपल्याला कसं करायचं? 7 चा 5वा घात. समजा त्याच्या डोक्यावर जर 2च असतील त्याला म्हणायचं आपल्याला 7 चा वर्ग. त्याच्या डोक्यावर 3 असतील त्याला म्हणायचं आपण 7 चा घन किंवा तिसरा घात म्हणू शकता. 7 चा तिसरा घात. ठीक आहे. मग आता पहा, जर तुम्हाला घातांकित संख्या कळाली असेल, पाया म्हणजे काय कळाला असेल, तर एक एक नियम आपण समजावून घेऊया. पहिला नियम आहे घातांकाचा. ए चा पॉवर m आहे इंटू ए चा पॉवर n आहे. बघा, घातांक वेगळे वेगळे दिसायला आपल्याला. पाया समान आहे. पाया समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते हे आपल्याला माहिती आहे. ए चा m प्लस n बेरीज करायची. मग आता याच्यावर उदाहरण दिलं तुम्हाला मी. -7 गुणिले -7 गुणिले -7 आणि त्याचा पॉवर आहे. एक्झाम्पल आपण बघायला त्याचं. समजा याच्या डोक्यावर इथे लिहिलेले 3, इथे लिहिलेले 4, इथे लिहिलेले 5. बरोबर. -7 बदलणार का? नाही. पाया जशास तसा राहणार. फक्त घातांकाची आपल्याला काय करायची? बेरीज. म्हणून 3 अधिक 4 अधिक 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 होतात. म्हणून -7 चा 12वा घात येईल. चला, कोणाला इथपर्यंत काय प्रश्न? नियम आपल्याला सांगायला की गुणाकारामध्ये पाया समान असताना घातांकाची बेरीज करा. नियम आपल्याला सांगायला पाया समान असताना घातांकाची काय करा? बेरीज. म्हणून आपण या ठिकाणी बेरीज केली. 3 अधिक 4 अधिक 5. दुसरं उदाहरण समजा तुम्हाला इथं दिलं मी. 1/2 त्याच्या डोक्यावर हे समजा 7वा घात गुणिले 1/2 त्याच्या डोक्यावर वजा तिसरा घात गुणिले 1/2 आणि त्याच्या डोक्यावर हे समजा या ठिकाणी फक्त दुसरा घात. आता उत्तर काय असेल सांगा? 1/2 पाया जशास तसा राहील. घातांकाची बेरीज करायची म्हणजे 7 अधिक वजा 3 अधिक 2 यांची बेरीज तुम्हाला जमली पाहिजे. यांची बेरीज किती येते सांगा? 7 अधिक 2 9 होतात आणि 9 मधून 3 गेले तर 6 राहतात. बरोबर आहे का? सांगा लवकर. 7 आणि 3 10 2 11 करायचे, 12 करायचे सांगा? नाही. या दोघांची बेरीज होईल प्लस प्लस वाल्यांची आणि हा -3 आहे तर मायनस आला. 9 मधून मग 3 गेले तर किती राहतात सांगा? 6. म्हणून 1/2 चा पॉवर किती आहे? 6. सांगा इथपर्यंत करेक्ट? बऱ्याच जणांचं उत्तर यायले. कमेंट सुद्धा करतायत काही जण. पहिला नियम आपण समजावून घेतला, लक्षात आला असेल अशी अपेक्षा. नेक्स्ट दुसरा नियम. पाया समान असताना क्रिया जर भागाकाराची असेल, बरोबर का? क्रिया जर भागाकाराची असेल, m आणि n असा घात दिलाय तर आपल्याला a चा m मायनस n करायचा. मग भागाकार असा दाखविताल किंवा यालाच असं सुद्धा दाखवतील. a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m मायनस n. गुणाकारात जसं बेरीज करायची आहे तसं भागाकारात आपल्याला वजाबाकी करायची आहे. उदाहरण समजा तुम्हाला इथं मी दिलं, बरोबर आहे. 9/9 आहे आणि याचा पॉवर दिलाय या ठिकाणी समजा 11 आहे आणि याचा पॉवर आहे 8. बरोबर सांगा 9 चा पॉवर किती यायला पाहिजे? तर 11 - 8 उत्तर काय यायला पाहिजे रे? 3. 9 चा पॉवर 3. मग एखाद्या संख्येच्या डोक्यात इथं 3 लिहिले, याचा अर्थ काय होतो की 9 9 9 हे 3 टाइम्स गुणाकारामध्ये 9 गुणिले 9 गुणिले 9. बरोबर आहे का? सुरुवातीला सांगितलं होतं. म्हणून भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी करावी.
आपण सध्या फक्त नियम समजावून घ्यायलो. उदाहरण तुम्हाला याच्या नंतर सोडवायला देणार आहे, सगळे नियम संपल्यानंतर. बरोबर आहे. गुणाकारात बेरीज करा, भागाकारात वजाबाकी करायची. सर्वांना आवाज वगैरे क्लिअर येतोय? कालच्या पेक्षा बेटर दिसतंय? ओके, थँक्यू. नेक्स्ट तिसरा, मग आता हा भागाकारच समजा एखाद्या वेळेस वजाबाकी मायनस मध्ये आली, बरोबर आहे, त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचे, जेव्हा एखाद्या संख्येचा घात मायनस आहे त्याला आपल्याला प्लस लिहायचे, तर 1/a चा m घात असं आपण लिहित असतो. म्हणजे कसं, आता भागाकारामध्ये तुम्हाला मी दिलं होतं 7चा या ठिकाणी तिसरा घात आहे आणि भागिले 7चा या ठिकाणी 5वा घात. आता तुम्ही याला कसं सोडवणार, वर 7 3 वेळ असेल, खाली 7 5 वेळ असेल, याचा अर्थ असा होतो, बरोबर आहे का, 3 - 5 करायचं आपल्याला, 3 मधून 5 जात नाही, तरी तुम्ही काढले तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागते. 7चा वजा दुसरा घात हे तुमचं उत्तर आहे. बरोबर आहे. भागाकार इथं दिसायला हा भागाकार आहे, म्हणून 3 - 5, बरोबर आहे, -2 आन्सर आलं. परंतु -2 हे पर्यायामध्ये नाही, यालाच असं लिहिता येते की 7च्या डोक्यावर 2 आहे आणि वर 1 आहे, 1/7चा वर्ग. म्हणजेच तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे, 7चा वर्ग म्हणजे 49 होते, पण 7चा मायनस दुसरा घात म्हणजे 1/49 होते. लक्षात घ्या. हा भाग आपल्याला पुढे बी बऱ्याच ठिकाणी कामी येणार आहे, बरोबर आहे. शेकडेवारीचा धडा सुद्धा जेव्हा आपण चालू करू त्यावेळेस तुमचं उत्तर येणार आहे 1/1600. बरोबर आहे. यालाच कसं लिहितात 10च्या विस्तारित रूपात, तर 1/16 गुणिले 10चा मायनस दुसरा घात. बघा बरोबर लिहिलं का? 1/16 गुणिले 10चा मायनस दुसरा घात. कसं आहे, 10चा वर्ग म्हणजे सगळ्या जगाला माहिती 100च आहे, मग 10चा वजा दुसरा भी 100 आहे, फक्त 1/100 आहे. छेदस्थानी मला 100 पाहिजे, तेव्हा मायनस पॉवर लिहावा लागतो, बरोबर आहे. मायनस पॉवर लिहायचा, म्हणजे आता 10चा तिसरा सांगा रे, उत्तर येते तुमचं 1000. पण मी म्हणलं 10चा मायनस तिसरा सांगा, तर 1000 नाही, 1/1000. बरोबर आहे. मग इथं जे मला 100 पाहिजे होते 1600, खाली 100 पाहिजे होते, यालाच 10चा मायनस दुसऱ्याला मोडून मी असं लिहू शकतो का, 1/100. मग 1 गुणिले 1 उत्तर होते 1 आणि 16 गुणिले 100 उत्तर होते 1600. बरोबर आहे का? 1 गुणिले 1 गुणाकाराचा नियम आहे, अंशाचा गुणाकार करा, छेदाचा गुणाकार करा, बरोबर उत्तर आलं 1/1600. म्हणून मायनसचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा आहे. सांगा, लक्षात आला असेल तर तुम्ही उत्तर द्या. मग आता या ठिकाणी समजा मी इथे लिहितो 5 - 3 आणि आन्सर आहे या ठिकाणी 125. दुसरा आहे 1/125. तिसरा आहे, बरोबर आहे, समजा काहीतरी लिहा 25 आणि लास्टला आहे -1/25. सांगा उत्तर. तर पर्याय क्रमांक किती तेवढं सांगा फक्त तुम्ही. 1 नंबर येईल का 2 नंबर येईल? तर ऑप्शन नंबर इथं पहिला पर्याय हा आहे, गलत आहे. दुसरा पर्याय करेक्ट आहे, हे तुमच्या लक्षात इथं आलेलं आहे. 1/5चा घन होते, हे तरी पर्याय पाहिजे, किंवा 1/5चा घन म्हणजे 5 3 वेळ असेल, 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 किती होता, 125 होता. म्हणून 1/125 हे याचा आन्सर करेक्ट होता. राईट सर. 1/125. काही जणांच्या म्हणण्यानुसार 5चा वजा तिसरा घात असा पण चालतंय, 5 गुणिले 5 गुणिले 5 लिहिले त्याचं म्हणणं, बरोबर आहे का नाही. 125 लिहा आणि त्याला वजाचं चिन्ह लावा, जमणार नाही. ते -5चा तिसरा घात जर असता, -5चा तिसरा घात असता, तर उत्तर आलं असतं -125. कारण -5 -5 -5 या तिघायला आपण गुणलं असतं, -5 इंटू -5, 5 5 25 प्लस झाले असते, आणि गुणिले -5, तर 25 5 125 -125. फरक आहे, हा भाग लक्षात राहू द्या. नेक्स्ट 3 प्रश्न इथपर्यंत आपल्या लक्षात आलेले आहेत. चौथा प्रश्न आता इथं आपण नियम द्यायला या ठिकाणी लिहितो वाटलं तर. चौथा नियम आहे, a चा पॉवर m आहे आणि त्याचा पॉवर n आहे, म्हणजे घाताचा घात असेल तर घाताचा गुणाकार करतात mn, बरोबर. m गुणिले n केले मी काहीच नाही, बरोबर आहे. घाताचा घात मोडू केला, राईट डाऊन केला असेल त्याला मोडतो. याच्यावर तुम्हाला उदाहरण देणार आहे पुन्हा. पहा, हा नियम समजावून घेऊ आपण.
चला, घाताचा घात असल्यास घाताचा गुणाकार करावा. एचा यम आणि एचा यन आहे तर तुम्ही म्हणले एचा यम एन करा. उदाहरण परीक्षेमध्ये असं आलं एक्झाम्पल, बरोबर आहे का नाही, की इथे -7 त्याच्या डोक्यावर येतं दुसरा घात, पुन्हा दिले या ठिकाणी तिसरा घात. याचा आन्सर आहे -7 चा 3 दोन्ही 6 घात. बघून घ्या 6 कसे आले, बघून घ्या 6 कसे आले. ओके सर. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं समजा तुम्हाला, या ठिकाणी येतं 11/12 आणि त्याच्या डोक्यावर आहे तिसरा घात, याच्या डोक्यावर आहे दुसरा घात आणि याच्या डोक्यावर आहे परत तिसरा घात. तरी सुद्धा घाबरायचं नाही. 3 दोन्ही 6 आणि सायंत्रिक सांगा, 3 दोन्ही 6 आणि सायंत्रिक 18 म्हणून 11/12 कितवा घात आला, यांचा गुणाकार केला 3 गुणिले 3 9 होतात, 9 दोन्ही 18 होतात. हा भाग लक्षात आला का सांगा. ओके, हा पाठ तुमच्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा. करेक्ट. त्याच्यानंतर परंतु काही जणांचा प्रश्न असेल मनामध्ये, सर घात असा आला तर काय करावं. उदाहरण तुम्हाला असं दिलंय 2 चा पॉवर या ठिकाणी आहे समजा 2 आणि त्याच्या डोक्यावर आहे नुसते 3. लक्ष द्या, दोघांमधला फरक समजून सांगायला. जर कंस असेल कंसाचा, बरोबर आहे का नाही, पलीकडल्याच उत्तर काय सांगता तुम्ही सांगा एका सेकंदात. 2 चा पॉवर या ठिकाणी येते इथं 3 दोन्ही 6. मग ह्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. जर इथं कंस नसेल तर याचा अर्थ 3 दोन्ही 6 होत नाही. याचा अर्थ होतो हे 2 इथं 3 टाइम्स आहेत, म्हणजे तुम्ही 2 पाया जशाच तसा लिहा. 2च्या डोक्यावर 3 आहेत म्हणल्यानंतर 2 3 वेळेस आहेत इथं 3 टाइम्स. बरोबर आहे, बरोबर. 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि आता त्याचा आन्सर झालं मग 2 चा 2 दोन्ही 4 4 दोन्ही किती रे 8. म्हणून याचा आन्सर आहे 2 चा 8वा घात. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पलीकडल्याचा आन्सर 6 करेक्ट आले सर्वांचा. अलीकडल्याचा बरोबर आहे 2 चा इथं पॉवर 3 आहे तर उत्तर याचा 2 चा घन यायला पाहिजे 8. म्हणजे कंस असेल तर गुणाकार करा, पण कंस नसेल तर या 2 चा पॉवरच 2 चा घन 8 होते, हे लक्षात ठेवा. किंवा दुसरं एखादं उदाहरण देऊन अजून पटवून देऊ आपण. लक्ष द्या, समजा मी तुम्हाला दिलं 2 चा पॉवर 2 आहे, पुन्हा त्याचा पॉवर 2 आहे, त्याचा पॉवर परत 3 आहे. याचं उत्तर सांगा. आणि नंतर 2 चा पॉवर 2 आहे, 2 चा पॉवर परत 2 आहे आणि परत कंसाचा घात 3 आहे. याचं उत्तर सांगा. तर इथे डबा आहे, या ठिकाणी भी डबा आहे 2च्या डोक्यावर. दोन्हीचं उत्तर सांगा. सांगा, याचं उत्तर तर सर्वांना आला असेल. 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12 पलीकडल्याच उत्तर. परंतु याचं उत्तर किती जणांना आलंय हा फार महत्वाचा भाग आहे. 2 चा पॉवर 2 आहे, 2 चा पॉवर पुन्हा वरी 3 आहे. याचा अर्थ 2 चा घन पहिल्यांदा काढा, एवढंच सोडवा. 2 चा घन किती होते रे 8. म्हणजे तुमचं उत्तर झालं 2 चा दुसरा घात जशाच तसा त्याच्या डोक्यावर 8. आता 2 चा 8वा घात काढायचा. 2 चा 8वा घात किती होते मित्रांनो 256. बरोबर आहे का नाही 256. 2 चा 8वा घात बघून घ्या एकदा. 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळेस केलं 5 6 7 आणि 8. 2 चा 8वा घात म्हणजे 2 8 वेळेस आहेत. 2 दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 दोन्ही 32 32 दोन्ही 64 64 दोन्ही 128 आणि 128 दोन्ही 256. म्हणून ज्या मित्राचं 256 आन्सर आलं होतं त्याच उत्तर बरोबर होतं. अलीकडल्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. पलीकडलं तुम्हाला माहित आहे, मला बी माहित आहे. बरोबर आहे का नाही. पण अलीकड किती दिलेलं आहे. हे इथं 2 चा डोक्यावर 2 आहे, त्याच्या डोक्यावर 3 आहे. पहिले एवढं सोडून घेतलं. 2 चा घन 8 होते. मग या 2 च्या डोक्यावर 8वा आला. मग 2 चा 8वा घात किती आहे. 2 चा घन सर्वांना माहित आहे. मग 2 चा चौथा बी माहित पाहिजे. 2 चा चौथा कोण सांगते रे. 2 चा चौथा म्हणजे 2 चा 8वा होते. 2 चा चौथा कोण सांगते 16. मग 2 चा चौथा 16 16 गुणिले 16 256. हा झाला तुमचा 2 चा 8वा घात. बरोबर आहे का नाही. पाया समान असताना घातांकाची बेरीज, म्हणून 4 आणि 4 8 झाली. राईट सर. साई झाडे बरोबर आहे 256. म्हणून आपल्याला हे बी लक्षात घ्यायचे की कंस असेल तरच गुणाकार होतो, कंस नसल्यास आपण घाताचा गुणाकार करू नये. बरोबर आहे. म्हणून याचा यम आणि त्याचा एन दिसायला घात, तर इथे यम एन झाला, हे बरोबर आहे. पुढचं नियम पाहू आपण. ज्या संख्येचा घात 1/2 असतो याचा अर्थ त्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचा असतो.
ज्या संख्येचा घात 1/3 असतो याचा अर्थ त्याचा आपल्याला घनमूळ काढायचं असतं. वही पेन सोबत राहू द्या, कीर्तन ऐकल्याने ऐकायचं नाहीये, बरोबर आहे का नाही? गणिताचा तास चालू आहे. जे माहित नाही ते बी लिहा, माहित असणार बी लिहा, प्रश्नाचे उत्तर द्या. आता प्रश्न लवकरच सुरू होतील. आपण बेसिक नियम पहिले सांगायला, बरोबर आहे का? तर याचा पॉवर 1/2 आहे. याचा अर्थ काय काढा, त्याचं वर्गमूळ. म्हणजे परीक्षेत असं आलं भैया 256 चा 1/2 पॉवर आहे, तर याचं उत्तर तुला लिहायचं 16. त्याच्यानंतर 343 याचा पॉवर आला 1/3, याचा अर्थ याचं उत्तर होतंय 7. 1/3 घात दिसायला म्हणजे याचं तुम्हाला घनमूळ काढायचे. घनमूळ ह्याला कसं मांडतात, 343 घनमुळात हे 3 आहेत ना, हे 3 इथे येतात, बरोबर आहे का नाही? आणि 1 हा मधात जातो, बरोबर आहे का नाही, गुणाकारामध्ये. म्हणून मग 1चा तर काही फरक पडणार नाही. म्हणून तुम्ही फक्त लक्षात राहू द्या, 1/2 म्हणजे वर्गमूळ आणि 1/3 म्हणजे काय काढायचं, घनमूळ काढायचे. घनमूळ. ओके, लिहिलं का? हा नियम बी 1/2 आणि 1/3 म्हणल्यानंतर वर्गमूळ आणि घनमूळ काढायचं. नेक्स्ट पुढचा नियम लिहा. ज्या संख्येचा घात 0 असतो त्याची किंमत 1 असते आणि ज्या संख्येचा घात 1 असतो त्याची किंमत तीच संख्या असते. आता आपल्याला हे तर माहित आहे, ज्याचा घात 1 आहे म्हणल्यानंतर त्याची किंमत तीच आहे. उदाहरणार्थ 5चा काहीच नाही म्हणजे काय असतो, 5चा पहिला घात किती, 5. पण इथं लिहिलं मी 5चा 0वा घात, तर उत्तर काय लिहायचं तुम्ही सांगा, 1. बरोबर आहे. 99चा 0वा घात, उत्तर काय लिहायचं, 1. मग याच्यावर मी तुम्हाला प्रश्न देणार आहे, 3चा 0वा अधिक 4चा 0वा अधिक 5चा 0वा बरोबर किती? बरोबर किती सांगा. 3चा 0वा अधिक 4चा 0वा अधिक 5चा 0वा म्हणजे किती? उत्तर 3चा 0वा 1 होते, 4चा 0वा 1 होते, 5चा 0वा 1 होते. मधात बेरजेचं चिन्ह आहे, मग 1 अधिक 1 अधिक 1 3 व्हायला पाहिजे. ज्याचं बी आन्सर 3 आलं होतं ते आन्सर बरोबर आहे. चला बघा, बरोबर आहे का? राईट आहे. देवानंद जाधव, अंकुश कावळे, लक्ष्मण चौधरी, गीता गरुड मॅडम, बरोबर आहे आपलं. जास्तीत जास्त आपल्या क्लासच्या मित्रांना सेंड करा हा भाग, की बाबा क्लास चालू आहे, लिंक शेअर करा. चला मग आपल्याला पुढचा नियम बी कळाला. ज्याच्या डोक्यावर 0 असते त्याची किंमत, ज्याच्या डोक्यावर 0 असते त्याची किंमत 1 आणि ज्याच्या डोक्यावर पहिला घात आहे त्याची किंमत तीच संख्या असते. हा बी पार्ट आपल्या लक्षात आला. चला पुढचा नियम आपण समजावून घेऊ. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा, ज्याच्यामुळे लोकांना घातांक अवघड जाते बऱ्याच जणांना. जेव्हा पाया आतापर्यंत बघितलं समान होता, पण जेव्हा पाया समान नाहीये, ए गुणिले बी है. आता बघा, ए वेगळं बी वेगळं, दोन हे फॅक्टर झाले समजा. आता याचा पॉवर एम दिलाय, तर इथं काय लक्षात ठेवायचं, पाया समान नाहीये आणि या कंसाचा घात एम आहे, या कंसातल्या दोन्हीला बी हा एम लागू होतो. म्हणजे याचा अर्थ इथं एचा यम आणि बीचा यम असतो, हे लक्षात घ्या. बरोबर, एचा यम आणि बीचा यम असतो. उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल. समजा मी इथं तुम्हाला म्हणालो की इथं 2 आहे, तिथं 3 आहे, पायासारखा काय करायचं नाही आणि त्याचा वर्ग करायचा. आता एका कार्यकर्त्याने या दोघांचा गुणाकार केला, 3 दोन्ही 6 आणि 6चा वर्ग केला, उत्तर आलं 36. आणि मी काय म्हणालो मग की 2चा पॉवर वर्ग आहे, इथं 2चा वर्ग लिहा आणि 3चा बी काय लिहा, वर्ग लिहा. मग आता 2चा वर्ग करा बरं 4 आणि 3चा वर्ग करा बरं 9, तरी बी उत्तर किती आलं, 36. आलं लक्षात, आलं लक्षात. ओके, 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग. म्हणजे इथे एखादी संख्या जेव्हा देईल मी त्यावेळेस काय करायचं, आता बघा संख्या दिली तुम्हाला 35, सांगा आता 35चा इथं घन लिहिलाय मी, त्याचा अर्थ कोण सांगते, अवयव पाडा 2, 5 7 35, हे घन म्हणल्यानंतर दोघांना लागू करायचं आन्सर. आलं लक्षात, 5चा घन 7चा घन. पण जर समजा मी तुम्हाला असं दिलं असेल की बाबा इथं समजा 4 गुणिले 5 हो, आणि इथं दिलाय दुसरा घात, तर तुम्ही काय करसाल, आता 4चा वर्ग गुणिले 5चा वर्ग, तर याला तुम्ही असं लिहू शकता का, कोण सांगतंय, 4 पंच 20, 20चा वर्ग करेक्ट आहे. याला तुम्ही असं लिहू शकता, गुणाकार करा वर्ग. मग आता काही जणांच्या लक्षात येते की ते म्हणाले 2 2 सारखे, बेरीज करा 2 2 4. भैया पाया समान पाहिजे ना रे, 4 गुणिले 4 असतं असा वर्ग वर्ग, तर आता 4चा पॉवर 4 झाला असता. पण इथं पाया समान नाही तर गुणाकार कर, 4 पंच 20 आणि घात समान आहे तर जशाच तसा वर्ग. म्हणजेच 20चा वर्ग म्हणजे 4 पंच 20, हे बी लक्षात आलं पाहिजे.
बघा इथं परत लिहितो मी आता 20चा 5वा घात, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 4-25, याचा 5वा, याचा 5वा. याचा फायदा काय होतो ते बघा. आता परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा येतो, 42चा चौथा घात दिलाय आणि खाली दिले 7 गुणिले 6चा चौथा चौथा. तर फार कमी लोकांच्या लक्षात येते 42चा चौथा जशाच तसा राहू द्या, बरोबर आहे का नाही. 7 सकम 42, इथं भी चौथाच घात आहे, बरोबर आहे. 42चा चौथा कॅन्सल होतो आणि आन्सर येते 1. आन्सर येते 1. अवयव पाडता येणं गरजेचं आहे. अवयव पाडता येणं गरजेचं आहे. 7 सकम 42, याला तुम्ही 7 गुणिले 6 बी लिहू शकता. 7 गुणिले 6, मग 6चा चौथा असेल तर 7चा बी किती आहे, चौथा घात. मग 6चा चौथा, 6चा चौथा, 7चा चौथा कॅन्सल झाला, उत्तर आलं 1. येईल लक्षात, येईल लक्षात. 35 मी जवळचे अवयव पाडवे लगतचे. 5-7 35, 20 म्हणल्या 4-25, 42 7 सकम 42, 21 आलं, 3-7 21. मग मी जर 21चा तिसरा म्हणलं, तू म्हणायचं 3चा तिसरा, 7चा तिसरा, सेम असते. ओके सर. मग आता तुम्ही सांगा एक बरं पटकन. 6चा या ठिकाणी मी तुम्हाला द्यायलो 9वा घात आहे, तर याला मी कसं लिहू शकतो, 2 याच्यामध्ये लिहायचं. व्यतिरिक्त 6, या 6चे अवयव पाडले आणि या 9वा घात दोघांकडे बी लिहावा लागेल मला. 2चा 9, 3चा. याचाच अर्थ हा होतो आणि याचाच अर्थ हा होतो. हे जर दिलं असेल तर गुणाकार करायचं कळायला पाहिजे. इथं 99 18 करू नका, एवढीच विनंती आहे. कोणता चॅप्टर चालला आहे? उशिरा आले राऊत साहेब. घातांक नाव लिहिलेलं इथं ढळढळ दिसायले का? घातांक चालू आहे. आकाश, इंडायसेस. नेक्स्ट पुढचा नियम बी आपल्या लक्षात आला. त्याच्या पुढचा नियम आपण पाहू आणखी. जर समजा बेस या ठिकाणी ए आहे, पाया सारखा आहे आणि बरोबरच चिन्ह मधात आलं, इथं बी ए आहे, पाया बघा कसा आहे, सारखा आहे. जर मग मी या ठिकाणी आता एखादी संख्या लिहिली 3x आणि इथे लिहिले 12, तर याचा अर्थ जर हा पाया समान असेल तर वरचा भाग बी समान असतो. 3x बरोबर 12 तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. हे दोघं इक्वल आहेत याचा अर्थ. मग 3x बरोबर 12 डायरेक्ट लिहायचं. मग 3x बरोबर 12, तर 3 चौक 12, x बरोबर किती आलं, 4. मग इथं 4 ठेवून बघा, तुम्हाला दिसेल हे बी 12 आहे, हे बी 12 आहे. यायला लक्षात. पाया समान असेल, मला बरोबरचं चिन्ह असेल तर काय करायचं, त्याची चर्चा चालू आहे. लक्ष द्या परत एकदा. या ठिकाणी समजा मी आता प्रत्यक्ष उदाहरण घ्यायलो, एक्झाम्पल याच्यावर. समजा तुम्हाला इथे मी दिला 7चा पॉवर, बरोबर आहे, 2x अधिक 1 आणि पुढे 7चा पॉवर समजा या ठिकाणी 11 आहे. आता हे दोघं इक्वल आहेत. पाया कसा आहे बघून घ्यायचं सगळ्यात मेन. काही जण म्हणतात पाया समान नसेल तर, पाया समान नसेल तर समान करायचं आहे आपल्याला. ती पुढची स्टेप आहे, शिकवायला लगेच. 2 मिनिट थांब. 2x अधिक 1 सध्या लिहि. 2x अधिक 1 बरोबर किती लिहू, 11. जर बेस समान असेल तर हे दोघं सारखे असतात. मग याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे, म्हणून 2x अधिक 1 बरोबर लिहि 11. मग याला सोडव. 2x बरोबर 11 मधून हा 1 गेला, 11तून हा 1 गेला, 10 राहिले. मग 2x बरोबर 10, तर x बरोबर किती, 5. x ची किंमत काढा म्हणून परीक्षेत येते. राईट, लक्ष्मण चौधरी बरोबर आलत. करेक्ट. स्वप्नील, सोनाली भुरके मॅडम बरोबर आहे. हे लक्षात. जर बेस सारखा असेल तर त्याचा घात बी सारखा असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं का सांगा. एक एकच नियम लिहून मोडून टाकलाय आपण. सगळे नियम एकदा रिवाइज करायचे तर करू आपण, काळजी करू नका. नेक्स्ट पुढचं उदाहरण. आता पुढचा काही जणांचं म्हणणं आहे ना, बेस सारखा नसेल तर, हा ऐक ना, मग सारखा नसेल तर इथं देते 2 आणि 2च्या डोक्यावर समजा या ठिकाणी समजा, बरोबर का नाही, 3x जरा 2 मिनिटासाठी, आणि या ठिकाणी समजा 8 आणि त्याच्या डोक्यावर तिसरा घात, बरोबर आहे, तिसरा घात. आता बघा पाया सारखा आहे करेल, इथं 2 आहे तिथं 8 आहे. आता जमणार का 3x बरोबर 3 करायला, नाही. मग अशा वेळेस पाया सारखा नाही तो पाया सारखा करायचा. कसा करायचा, 2 तर इथं दिसायचे, मग 8 ला या 2च्या रूपात लिहिता येते का, हे फार इम्पॉर्टंट आहे. 8 म्हणजेच असं लिहू शकतो का मी 2चा घन, म्हणजे 8 ला जर मोडलं आणि त्याच्या जागेवर 2चा घन लिहिला तर काय बदल केला मी, काहीच नाही. 8 8च आहे. म्हणजे तुम्हाला कळायलाच पाहिजे काय, की 8 म्हणल्यावर 2चा घन लिहिता, 16 म्हणल्या 2चा चौथा, 32 म्हणल्या 2चा पाचवा, 64 म्हणल्या 2चा सहावा, बरोबर आहे का नाही. जसं 4 म्हणजे 2चा वर्ग माहित आहे तुम्हाला, तसं हे बी माहित पाहिजे. 343
बरोबर आहे, याचा अर्थ 7चा घन आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुम्हाला आलं 243. सांगा आता 3च्या रूपामध्ये याला लिहायचे, 3च्या रूपामध्ये. तर 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक. बरोबर आहे का नाही? 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणिले 3 म्हणजे याचा अर्थ 3चा हा 5वा घात आहे. 1 2 3 4 5. बरोबर आहे, 3चा 5वा. 3चा 5वा. 3चा 5वा म्हणजे काय सांगा? 243. ही लिहिता येणं गरजेचं आहे. जर पाया सारखा नाही म्हणाले तुम्ही तर सारखा करायचा आहे. मग आता बघा इथं पाया सारखा झाला. 3x बरोबर काय लिहू रे? 3 त्रिक 9. बरोबर आहे का? हे 3 गुणिले 3 लिहावं लागेल का नाही? 3 त्रिक 9. घाताचा घात आहे, मग x बरोबर 3 त्रिक 9. x ची किंमत किती आहे सांगा? 3. हे तुमचं आन्सर. हे तुमचं आन्सर आहे. दुसरं उदाहरण तुम्ही सांगा. समजा मी इथं बी लिहितो वेगळं आणि पलीकडे बी लिहितो वेगळा. उदाहरण समजा 27च्या डोक्यावर आहे 2x अधिक 5 आणि बरोबरचं चिन्ह. 243च्या डोक्यावर आहे वर्ग. आता बघा दोन्ही बाजूला पाया सारखा नाहीये. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की 27 3च्या पटीमध्ये आहे आणि 243 भी 3च्या पटीमध्ये आहे. मग मला सांगा या 27ला घात बदलायचा नाही, घाताकडे बघूच नका, घात जशाला तसा ठेवू आपण, काही टेन्शन नाही. पण या 27ला मला असं लिहिलं तुम्ही काय म्हणसाल का? बरोबर आहे, 3 गुणिले 3 गुणिले 3 काय होतं? 3चा घन. सांगा लवकर. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. करेक्ट. मग 27च्या जागेवर हे लिहा. आता त्याच्या वर आहे 2x अधिक 5. बरोबर आहे किंवा मग सोपं राहू देतो, नुसते 2x राहू द्या, जाऊ द्या. बरोबर आहे का नाही? 2x म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा बरोबर आहे. इथं काय लिहू? 243ला 3चा 5वा घात, त्याच्या डोक्यावर आहे 2. बरोबर आहे का? सांगा 3चा 5वा घात म्हणजे 243. हे कसं काय म्हणल्यानंतर 3 5 वेळेस करू पहा. 3 गुणिले 3 गुणिले 3 243. हा बेस तुमचा पक्का पाहिजे, एवढं माहितच पाहिजे. आता बघा पाया सारखा झाला. सोडवा. आता या दोघांमध्ये गुणाकार असते. 3 दोन्ही 6x बरोबर 5 दोन्ही 10. मग 6x बरोबर 10 तर x बरोबर 10 छेद किती आहे? 6. 10 छेद 6 म्हणजेच 2 पंच 10, 2 त्रिक 6. पुन्हा याला भाग दिला 2 न, उत्तर आलं आपलं 5 छेद 3. इथं लक्षात नाही येण्यासारखा फक्त एकच पार्ट आहे. 243ला 3चा 5वा कस काय लिहिला? हाच भाग आहे ना. तर 3च्या पटीमध्ये 27 होते म्हणजे याला बी 3च्या पटीतच पाहावं लागेल पाया सारखा करण्यासाठी. तर तुम्हाला यायलाच पाहिजे की 81 म्हणजे काय? तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही म्हणणार एक तर 9चा वर्ग आणि मी म्हणणार 3चा चौथा. बरोबर का नाही? 3चा कितवा? चौथा. कारण 3 गुणिले 3 9 होतात. पुन्हा 3 गुणिले 3 9 होतात. 9 9 काय होती? 81. मग 3 किती वेळेस झाले? 2 आणि 2 4 वेळेस. म्हणून 3चा चौथा म्हणजे 81. हे मात्र तुमचं क्लिअर असणं गरजेचं. मग ज्याला हे लिहिता यायलंय तुम्ही सांगा मग आता 125ला मला लिहायचंय कसं लिहू रे? 5चा काय लिहावं लागेल? घन. 625ला लिहायचंय तर 5चा काय लिहावं लागेल रे? चौथा घात. 5चा कितवा घात? चौथा. कारण 5चा दुसरा किती जणांना माहितीये? 25. मग 5चा दुसरा 25 आहे तर पुन्हा 5चा दुसरा 25 आहे. 25 गुणिले 25 किती होता? 625. मग 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग म्हणजेच काय? 5चा कितवा घात? चौथा घात. पाया समान असताना घातांकाची बेरीज करावी. बरोबर आहे. तर दिलेली संख्या तुम्हाला छोट्या संख्या जी काय आहे छोटी संख्या त्याच्या घात रूपात लिहिता आली पाहिजे. जसं तुम्हाला 8 पटकन सांगता येतील आता 2चा घन आहे सर, तसं 27 म्हणजे 3चा घन आहे आणि 64 म्हणजे 2चा चौथा घात आहे किंवा मग 4चा घन आहे. पाया समान करणे याच्याबद्दल चर्चा चालू लागली, डोसक्यावरून जात असेल तर उदाहरणाकडे वळू आपण लवकरच, काही अडचण नाही. पण हे तुम्हाला सोडवायचे सर, अशा टाईपचे प्रश्न सोडवायचे. चला नियम काय काय पाहिले एकदा रिपीट करतो फास्ट मध्ये. पहिला नियम होता गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज करावी. फास्ट मध्ये गुणाकारामध्ये पाया समान असताना घातांकाची बेरीज करावी. भागाकारामध्ये पाया समान असताना बरोबर आहे भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची वजाबाकी करावी. बरोबर आहे का? तिसरा नियम आपण पाहिला याचा मायनस यमवा घात असेल त्याचा अर्थ 1 छेद याचा यमवा असते. बरोबर आहे का नाही? छेदस्थानी. ते चौथा नियम आपण पाहिला याचा यमवा आणि त्याचा यनवा असेल तर यांचा यमयन म्हणजे घाताचा गुणाकार करायचा. बघून घ्या एकदा फास्ट. घाताचा गुणाकार करायचा. ए छेद बी असेल त्याचा घात यम असेल तर याचा अर्थ एचा यमवा छेद बीचा यमवा होतो. बरोबर आहे. एचा यमवा छेद बीचा यमवा होतो.
त्याच्यानंतर आता महत्वाचा नियम पाहिला आपण, ज्या संख्येचा घात 1/2 आहे त्याचं वर्गमूळ काढायचं असते, ज्या संख्येचा घात 1/3 आहे त्याचं घनमूळ काढायचं असते, ज्या संख्येचा घात 0 आहे त्याची किंमत 1 असते, ज्याचा घात 1 असतो त्याचं उत्तर 30 संख्या असते. बरोबर आहे का? पाहून घ्या फास्ट. बरोबर आहे, त्याचं उत्तर 30 संख्या असते. आणि त्याच्यानंतर पाहिलं बेस जर समान असेल तर त्याचा घात सुद्धा x बरोबर x समानच असतो. म्हणून इथं आपण उदाहरण दिलं होतं 2x बरोबर 10. बरोबर आहे का? या ठिकाणी 10. तर याचा अर्थ इथं बी मी बरोबरचं चिन्ह लिहू शकतो का? तर हो, 2x बरोबर 10. आणि लास्ट पाहिलं, पाया समान नसेल, पाया समान नसेल तर पाया समान करावं लागेल. पाया समान नसेल तर पाया समान करावं लागेल. यासाठी उदाहरण दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल. या ठिकाणी समजा 2चा घन आणि बरोबर आहे समजा 8चा वर्ग. बरोबर आहे, इथं आहे 3x. तर याचा अर्थ 2चा 3x काही बदलणार नाही, पण 8चा वर्ग मात्र बदलणार. कारण 8चा वर्ग किती होते? 64. म्हणजे 2चा कितवा घात सांगा? 6वा घात. बरोबर आहे. मग 3x बरोबर 6 तर x बरोबर 2. कसं केलं? कोण काही जण माहित कसं केलं? या 8ला मी लिहिलं रे भैया, 2चा घन लिहिला 8ला मोडून आणि 3 दोन्ही 6 केलं. 8ला मोडून काय लिहा? बघ आता दिसायला का? बघ पदशीर, काही अडचण नाही. जरा बरोबर दिसत नाही म्हणा. मग आता दिसायले क्लिअर? जमलं? फळ्यावरचं पाय मास्तर नाही दिसला तरी जमतंय, फळ्यावरचं दिसायला पाहिजे. बघा एकदा नियम. एवढ्या नियमाची चर्चा आपण केली. आता याच्यावर उदाहरणं पाहूया. दुसरं एक महत्वाचा नियम सांगतो अजून. दिलेल्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ जर उडवायचा असेल, लक्ष दे रे, वर्गमुळात 2 आहे. बरोबर आहे. तर या वर्गमुळात 2चा वर्ग केला तर उत्तर कोण सांगते काय आहे? वर्गमुळात 2चा वर्ग केल्यास उत्तर काय आहे? वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे 2. हे किती जणांना कळा? वर्गमुळात 5चा वर्ग करून दाखवा. वर्गमुळात 5चा वर्ग 5च. वर्गमुळात 25चा वर्ग करून दाखवा. उत्तर वर्गमुळात 25चा वर्ग 25च. किती जणांचे हे लक्षात यायले ते सांगा. असं का होतं ते मी सांगतो, आता ते बघा. वर्गमुळात 2 येतं याचा अर्थ 2च्या डोक्यावर 1/2 आहे. कारण 1/2 म्हणजेच वर्गमूळ ना. 1/2 म्हणजेच वर्गमूळ ना. मग 1/2 लिहू दे, या वर्गमुळाच्या जागेवर लिहितो आणि त्याच्या टपुऱ्यावर येतं 2. मग या दोघांचा गुणाकार होणार आता 2. हे 1/2 गुणिले 2. बरोबर आहे. 1/2 गुणिले वरचे 2. मग 2 2 कॅन्सल होतात. 2चा पॉवर 1 आहे. याचा अर्थ 2चा पॉवर 1 म्हणजे उत्तर 2. बरोबर आहे का सर? नेक्स्ट दुसरं उदाहरण पहा, म्हणजे अजून लक्षात येईल. मला सांगा, वर्गमुळात इथं 3 आहे, त्याचा वर्ग पटकन सांगा. कारण पुढं या टाईपचे क्वेश्चन सोडवताना ही मदत आहे. म्हणजेच वर्गमुळाचं चिन्ह हटवायचं असेल तर त्याचा घात वर्ग करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मग प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये, वर्गमुळात समजा इथे मी काहीतरी लिहिणार आहे 5m - 5 आणि बरोबर दिल्या जाईल समजा या ठिकाणी 25. धरा गुरु 2 मिनिटासाठी. मग आता याला सोडवा म्हणून, तर याला सोडवा. तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार की वर्गमुळाचं चिन्ह आपल्याला डिस्टर्ब करायला. जर हे चिन्ह नसतं तर पटकन आला असतं उत्तर. मग हे वर्गमुळाचं चिन्ह मला हटवायचंय तर मी दोन्ही बाजूचा काय करायला पाहिजे? वर्ग. म्हणून याचा स्क्वेअर करा आणि याचा बी स्क्वेअर करा. कंसात लिहा दोन्ही बाजूचा वर्ग करून, दोन्ही बाजूचा वर्ग करून. मग इथं वर्ग केल्यावर काय घडल? फक्त हे चिन्ह निघून जाईल. इथं शिल्लक राहील 5m - 5. इथं मात्र आता 25चा वर्ग आहे, म्हणजे इथं झाले 625. बरोबर आहे का? सांगा 25चा वर्ग किती होतंय? 625. मग आता 5m बरोबर 625 ला 5 हे -5 तिकडे गेले तर प्लस होतात 630. मग m बरोबर 5 ने याला भाग द्या. 5 1 5, 5 2 10, 5 6 30. किती आलं उत्तर? m बरोबर 126. हे तर सगळ्यालाच माहिती आहे ना. -5 तिकडे गेल्या प्लस होता वगैरे वगैरे. फक्त तुम्ही लक्ष देण्यासारखी घटना एकच आहे ती म्हणजे वर्ग काढण्यासाठी मी काय केलं? त्याचा वर्ग केला म्हणजे वर्ग निघून गेला. ओके, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. मग वर्गमुळात 3च तसंच करायचं. समजा वर्गमुळात 3 आहे त्याचा घन आहे आणि इथं घनमूळ दिलंय तर काढून टाका ते. म्हणजे जी बी संख्या दिलेली आहे घनमुळात आहे का वर्गमुळात, ते जर काढायचं असेल त्याचा तेवढाच घात करायचा. बरोबर आहे, उत्तर येऊन जात.
चला आता नियम भरपूर झाले. या नियमावर परीक्षक कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण पाहू. ह्याच्यावर एक महापोर्टलला प्रश्न विचारला होता, तुमच्या हे लक्षात आहे का सांगा? रेकॉर्ड व्हिडिओ असेल का सर? हो बाबू, त्यासाठी तुला संघर्ष अकॅडमी ऍप डाउनलोड करावं लागेल. त्याच्यात सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. बरोबर आहे. हे युट्यूब लाईव्ह चालू आहे, हे बी तुला थोड्या वेळानं बघायला मिळेल. जसं नेक्स्ट तर आहे का, समजा मी इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 लिहाय. लक्ष दे, 1 2 3 4 5 वेळेस लिहिले समजा, तर किती आलं याचं उत्तर? 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 समजा म्हणायला 32 आहे. याचा अर्थ हा कितवा घात आहे ते एकदा सांगा. बरोबर आहे. कितवा घात झाला? 1 2 3 4 5 पाचवा घात झाला ना. ओके, मग मला सांग, परीक्षेत प्रश्न असा आलता की 2 चा कितवा घातांक, 2 चा कितवा घातांक, 2 चा कितवा घातांक 2 चा जो पाचवा घात आहे याच्या अर्धा असेल, याच्या अर्धा असेल. उत्तर द्या पटकन. महापोर्टलला आलेला क्वेश्चन आहे, नाही तुम्ही आता विचारायला तो नियमानुसार. सांग बरं उत्तर. मग 2 चा कितवा घातांक 2 चा पाचवा घातच्या अर्धा असेल? हा, अडीच लिहितो का? गलत. मला सांग, या 32 आहेत ना, हे 32, 2 चा पाचवा म्हणजे काय रे? 32. मग 32 चे अर्धे किती रे? 16. 2 चा पाचवा म्हणजे 32 होते, याचे अर्धे म्हणजे 16 होतात, आणि 16 म्हणजे 2 चा कितवा घात सांग? चौथा. हे बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. राईट युसुफ शेख, करेक्ट आहे तुमचं आन्सर. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलं. 2 चा चौथा घात, फक्त हे 2 कॅन्सल होतात, म्हणून 2 चा पाचवा घात जो आहे याच्या जर कधी बी जिंदगीत अर्ध विचारला, अर्ध म्हणजे भागिले किती येतं? 2. बरोबर आहे. मग या 2 चा पॉवर 1 असतो. मग इथं 2 चा पाचवा आहे, इथं 2 चा पहिला आहे, तो वजाबाकी होती की म्हणा भागाकारात, म्हणून 2 चा कितवा राहिला पाहिजे? चौथा राहिला पाहिजे. 2 चा चौथा घात. करेक्ट. ज्यांचं बी आलं तर बरोबर आहे. कारण 2 चा पाचवा 32 आहे, 2 चा चौथा 16 आहे. तुम्ही द्या उत्तर. आता तुम्हाला क्वेश्चन विचार, याच टाईपचा क्वेश्चन विचार. सांगा 2 चा कितवा घातांक, 2 चा कितवा घातांक, 2 चा कितवा घातांक 2 चा 10वा घातच्या अर्धा असेल? महापोर्टल ऑनलाईन ला आलेला क्वेश्चन गेल्यावर पुस्तकात बघू शकता किंवा घरीच तुम्ही पाहावा. करेक्ट. शेख मतीन, राजेश का रजनीश, गीता गरुड मॅडम, अंकुश कावळे, नामदेव, साई झाडे, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. स्वप्नील, लक्ष्मण चौधरी, गीता गरुड मॅडम, सोनाली भुरके मॅडम, राईट आहे. यशवंत शिंदे पाटील, करेक्ट. नवनाथ, अमोल, क्या बात, धन्यवाद. पहा, लक्ष द्या, लक्षात आलंय आपल्या. 2 चा 10वा घातच्या अर्धा, अर्धा म्हणजे भागिले 2 आहे, याचा पॉवर काय नाही म्हणजे 1 असतो. 10 - 1 करायचंय. पाया समान आहे, भागाकार आहे, इथं भागाकारामध्ये वजाबाकी. 2 चा 9वा घात हे तुमचं उत्तर राईट आहे. बरोबर. याचा अर्धा किती आहे? 2 चा 9वा घात. राईट होतं, राईट. 2 चा 9वा घात म्हणजे ते आपल्या बुद्धिमत्तेत प्रश्न नाही का, दरवेळेस त्या पायऱ्यावरची फुलं दुप्पट दुप्पट होत जातात. तो कोणत्या दिवशी निंपट होती? 5 चे 10 झाले, हो 10 चे 20 झाले, 20 चे 40, 40 चे 80, 80 चे 160, 160 चे 320 झाले. तर सांगा 320 च्या आदल्या दिवशी किती असतील? निम्मेच असतील त्याच्या डायरेक्ट. बरोबर आहे का नाही? त्याच्या आदल्या दिवशी काय असतील? निम्मे, कारण ते दुपटीनं वाढत आहे. त्या टाईपचा समजा हा क्वेश्चन होता. आता तुम्ही जितके नियम ऐकलेत तेवढ्यावर घ्या प्रश्न सोडवायला. नंबर 1, पहिला प्रश्न. पहिला प्रश्न नंबर 1 ला सांगा मला उत्तर. 3 चा 5वा घात भागिले 3 चा वर्ग. नंबर 2, 3 चा 0वा अधिक 7 चा 0वा मायनस 1/3 चा 0वा घात बरोबर किती? नंबर 3, 40 -
2 चा 0वा त्याच्या डोक्यावर आहे 3 बरोबर किती 4 x चा 12वा घात गुणिले x चा 4था घात भागिले x चा 6वा घात बरोबर किती द्या बरं उत्तर पटापट दिसत असेल वाचून दाखवतो ज्याला दिसत झाले त्यांना 3 चा 5वा भागिले 3 चा वर्ग इथं आहे 3 चा 0वा अधिक 7 चा 0वा मायनस 1/3 चा 0वा घात 40 वजा 2 चा 0वा गुणिले सॉरी त्याच्या डोक्यावर एक तिसरा घात इथे x चा 12वा x चा 4था भागिले x चा 6वा सोपे असल्यामुळे एकदा 2-4 दिले नंतर एक एकच पाहू आपण टेन्शन घेऊ नका राइट क्या बात गुड मॉर्निंग सागर चला सांगा 3 चा 5वा भागिले 3 चा वर्ग आहे याचा अर्थ इथं पाया समान आहे घातांकाची वजाबाकी करा म्हणून उत्तर येते इथं 3 चा 5 मधून 2 गेला तिसरा घात बरोबर आहे पहिल्याचा आन्सर 3 चा 5वा होता हो भागिले 3 चा वर्ग होता तूच सांग किती येतात तसं भागिले काही जणांना कळालं नाही 5 मधून 2 गेले 3 किंवा मग पर्याय नसेल तर 27 नंतर बघा आता इथं 3 चा 0वा म्हणजे 1 7 चा 0वा म्हणजे 1 इथे लिहितो 1 अधिक 1 झाला दोघांची किंमत ज्या संख्येचा घात 0 असतो त्याची किंमत 1 असते अधिकचं चिन्ह 7 चा बी 0 आहे मग 1च आहे पुन्हा मायनस आहे पुन्हा 1/3 कोणती का असं संख्या अपूर्णांक असो का पूर्णांक त्याचा घात 0 आहे ना म्हणजे त्याची किंमत 1 आहे बस याला सोडवायचं होतं 1 अधिक 1 2 होतात 2 मधून 1 गेला 1 राहत म्हणजे तुमचा आन्सर आलं 1 दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं 1 राईट बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे 40 मायनस 2 चा 0 आणि त्याचा तिसरा आहे म्हणून लक्ष द्या समजून सांगताना 3 गुणिले 0 म्हणजे 0च मग 2 चा 0 आहे या कंसाचं उत्तर किती आलं कोण सांगते कंसाचं उत्तर आलं असेल 1 आणि 40 मधून 1 गेला तर उत्तर आलं असेल 39 39 तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण 2 चा 0 होता आणि त्याचा तिसरा आहे 3 गुणिले 0 म्हणजे 2 चा 0 झाला आणि 2 चा 0 म्हणजे 1 आहे आणि 40 मधून अख्खा कंसाचं उत्तर 1 आलंय तर 1 वजा गेले 39 ला इथं बघा पाया समान आहे गुणाकारामध्ये बेरीज होते भागाकारामध्ये वजाबाकी होते 12 आणि 4 16 16 मधून 6 गेले 10 म्हणून x चा पॉवर येते 10 चौथ्या चालतं का राईट नामदेव 27 1 39 आणि 10 करेक्ट ज्यांचं किंवा 3 1 39 10 स्वप्नील 3 1 39 10 असं ज्यांचं चालतं कोणत्या याच्यातलं रिपीट सांगायसारखं सांगा चौथ्या याच्यात तर काहीच नव्हतं की रे जिथं गुणाकार आहे तिथं बेरीज आहे आणि जिथं भागाकार होता तिथं वजाबाकी करायची नसेल लक्षात आलं पुढचं उदाहरण देतो टेन्शन घेऊ नको वेळ महत्वाचा आहे लिहा दुसरं उदाहरण लिहायचं एक एकच देतो जाऊ द्या टेन्शन यायला काही जण 100चा डोक्यावर आहे -1/2 पॉवर भागिले 100 च्या डोक्यावर आहे 1/2 पॉवर बरोबर किती 100च्या डोक्यावर किती म्हणजे त्याचा घात किती एवढं सोडवा हा क्वेश्चन आला होता PSI STI असिस्टंट 1991 ला करेक्ट भागाकारामध्ये बरोबर आहे पाया समान आहे वजाबाकी करावी वजा 1/2 जशास तसं हे 1/2 जशास तसे वजाबाकी कर फक्त कोण सांगते उत्तर सांगा वजा 1/2 वजा 1/2 सांगा लवकर
करेक्ट. वजा एक म्हणजेच होतात -2 बरोबर. आणि छेद समान आहे तर 2 म्हणून -2/2 म्हणजेच उत्तर आलं -1. बे एक बे -1. मग या ठिकाणी हे -1 बरोबर आहे का. मग 100चा -1वा घात म्हणजे काय ते सांगा आता लगेच. 1/100. 1/100 पर्यायामध्ये होतं 1/100, दुसरं 100, तिसरा 1000. काय झालं बोला. 1/4 कस काय. कृष्णा कावळे बरोबर आहे. पाया समान आहे की नाही. बाकीचं ताण नको घेऊ. हे -1 आहेत आणि हे बी -1 आहेत बरोबर आहे. -1 -1 झाले. आपल्याला दोन्ही चिन्ह मायनस जेव्हा असतात तेव्हा काय करायची असते. बेरीज करायची असते. -1 -1 किती होतात सांग. -2 आणि छेद तर सारखा आहे म्हणल्या जशाच तसा बरोबर आहे का नाही. मग भाग दिल्या -1 येत आहे. मग ज्या बी संख्येचा घात बरोबर आहे का नाही. 100चा घात -1 आहे याचा अर्थ याला मी 1 काय लिहू शकतो. 100 लिहू शकतो. नेक्स्ट कोणाला काही शंका असेल तर विचारा पटकन. नेक्स्ट दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणात आहे 5चा शून्यवा घात अधिक 6चा शून्यवा घात अधिक 3चा शून्यवा घात भागिले 5चा शून्यवा घात गुणिले 6चा शून्यवा घात गुणिले 3चा शून्यवा घात बरोबर के. तर के बरोबर किती. फार सोपा क्वेश्चन आहे. सोडवा पटकन. ज्यांचं उत्तर आलं 3 त्यांचं बरोबर आहे रामेश्वर, बचाटे, अमोल, आकाश, चुकलेले आकाश, साई करेक्ट आहे. लक्ष दे पांडुरंग. 5चा शून्यवा घात म्हणजे 1, 6चा शून्यवा म्हणजे 1, 3चा शून्यवा म्हणजे 1. इथपासून तुला कळालं. पण मला चिन्ह बघणं कोणचं इथं. बेरजेचं चिन्ह आहे. बेरीज हे मधात बरोबर आहे. आणि खाली 1 गुणिला 1 गुणिला 1 खाली गुणाकार आहे. मग वर यायला पाहिजे 3 खाली यायला पाहिजे 1 बरोबर आहे. 1 गुणिला 1 गुणिला 1 होते. वर 1 अधिक 1 अधिक 1 3 होते. 3/1 म्हणजेच काय 3. गडबडीत आन्सर देऊ नका बरोबर आहे. उत्तर यायला पाहिजे होतं 3. कोणाला काही शंका. मधात चिन्ह प्लस आहे भैया. किंमत तुला कळाली. 5चा शून्यवा 1 होते, 6चा शून्यवा 1 होते, 3चा शून्यवा 1 होते. किंमत कळाली तुला बरोबर का. मधात प्लसचं साइन आहे हे का कळलं. म्हणू का. नेक्स्ट दुसरा प्रश्न. 2चा घन अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा 5वा घात भागिले 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा चौथा घात बरोबर किती सांगा. दोनचा घन अधिक 2चा चौथा अधिक 2चा 5वा भागिले 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा चौथा. दिसायले आलं का उत्तर. ज्याला थोडंफार अंदाज दिसायले त्यानं बाजूला 3 डॉट आहेत. ज्या स्क्रीनवर तुम्ही बघायले त्याच्यावर 3 डॉट आहेत
त्या डॉटवर जायचं, तिथं व्हिडिओ क्वालिटी असते. 240 चालू असेल तर 360 करा, नाही तर 480 करा, जरा क्लिअर दिसेल. चला उत्तर कोणाचं आले बरोबर. आता बघा इथं 2चा घन आहे. आता इथं काही जणांनी जर असं केलं असेल 3 आणि 4 7 आणि 5 12 तर चुकलं बरं. कारण बेरजेचं चिन्ह मधात आहे. हे जर गुणाकारात असतं 2चा घन गुणिले 2चा चौथा गुणिले 2चा पाचवा तर झाला असता 2चा 12वा घात. बरोबर आहे. गुणाकाराचा नियम आहे, घातांकाची बेरीज होते. बेरजेचा असा काही नियम आहे का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं ते ऐक. अशा वेळेस करायचं, यांचा घात 2चा घन आहे, त्याची किंमत लिहायची. 2चा घन 8, 2चा चौथा कोण सांगतं रे 16, 2चा पाचवा 32. बरोबर आहे का? 2चा घन ज्याला कळलं ना त्यानं 2 गुणिले करून पहा. 4 वेळेस 16 येतात, 5 वेळेस करा. बरोबर आहे का? 2चा वर्ग इथं आला 4, इथं 2चा घन आला 8, इथं 2चा चौथा आला 16. आता करायची बेरीज. बरोबर आहे का नाही? 2 आणि 6 8, 8 आणि 8 16 ला 6, हाताला 1, 4 आणि 1 5, 56 भागिले 8 आणि 4 12, 12 आणि 16 28. बरोबर आहे. 56 भागिले 28 म्हणजे 28 दोन्ही 56. आन्सर किती आलं सांगा? 2. आन्सर किती आलं सांगा? 2. ज्यांचं उत्तर आलं 2चा घन 8 होते, 2चा चौथा 16 होते, 2चा पाचवा 32 होते. तो वर आलेले 56, खाली आलेले 28. इथं तुम्ही घात लिहू शकत नाही. वर 12 आणि खाली 4 आणि 3 7 आणि 2 9. बरं का नाही? असं नाही जमणार. सर वर्गांचा गुणाकार नाही होत का? नाही होत. कोणत्या वर्गाचा गुणाकार करायचा तुला? त्या 2चा घन म्हणजे गुणाकारच करायला का? 2 गुणिले 2 गुणिले 2. तर या घाताचा म्हणायला याचा गुणाकार नाही होत. बेरीज आहे तर जशास तसं लिहायचं आपल्याला. 2चा घन किंमत लिहायची, किंमत 8, 2चा चौथा, कारण मधात बेरजेचं चिन्ह आहे बावड्या. किंमत सर्वांनी लिहिली का? अंशस्थानी आणि छेदस्थानी सोबत सोबत राहा. लाईव्ह चालू आहे, लय पाठीमागे जाऊ नका. चला कमॉन, पुढचं उदाहरण 7 आहे, त्याच्या डोक्यात m-5 आहे. सोडून दाखवा. बरोबर 343 चा वर्ग आहे. बरोबर आहे. तर m बरोबर किती असा प्रश्न विचारलाय. चल कोणता याचा? चल m. तर m बरोबर किती? धन्यवाद सुनील भुरके, सोनाली भुरके मॅडम. सातचा m-5 पॉवर आहे आणि पुढे 343 का स्क्वेअर आहे. तर आपल्याला m ची किंमत विचारली. कोण सांगते? आता पाया पहिले काय करावं लागेल? समान करावं लागेल. संजय राठोड म्हणतात 11 नाही तर 7. MR सचिन म्हणतात मिस्टर सचिन 11. बर बघूत ना, पर्यायमध्ये आहे 11. 7B आहे. द्यायचे तर पर्याय बी देतो, काही गरज नाही. आता 7चा m-5 जशास तसा राहील. ह्या 343 ला या 7च्या रूपात लिहायचे तर काय लिहावं? 743 7चा काय आहे रे? घन. बस 343च लिहिलेत आपण. हे 7चा घन म्हणजे वर्ग जशास तसा. फिनिश. पाया कसा झाला बघा आता सारखा. तू सोडव याला m-5 इज इक्वल टू 3 दोन्ही 6
मग एम बरोबर 5 तिकडे गेले तर 6 आणि 5 11. 6 आणि 5 11. चला आलतं का सांगा. फक्त मेन कार्यक्रम आहे इथं 343 ला तुम्हाला 7चा घन लिहिता आला का सांगा. राईट. एम बरोबर 11. पाया समान केला. 343च्या 7च्या रूपात लिहिलं. 7चा घन बरोबर आहे. हे 7चा घन हे एकच आहे. बाकी वर्ग जशाच तसा एम वजा 5 काही बदललं नाही आपण. फक्त पाया समान केला. तर आपल्याला माहिती आहे ज्याचा पाया समान आहे त्याचा घात बी सारखा असतो. म्हणून एम मायनस 5 बरोबर 3 दोन्ही 6. हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून एम बरोबर आलं 11. वजा 5 तिकडे गेले तर प्लस होता म्हणून 6 अधिक 5 किती झाले सांगा 11. आलतं का आन्सर. दुसरं एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घातांकावर आधारित आपण बघत आहोत सर. लक्ष द्या. जर 12चा 3m मायनस 2 वर्गमुळात आहे बरोबर 12चा वर्ग आहे तर m बरोबर किती आता सांगा. शिकवलं होतं सुरुवातीलाच वर्ग हटवायचा असेल तर काय करावं लागेल. झालेलं आहे आपलं. आलं का. पाहू चला. हे वर्गमुळाचं चिन्ह आपल्याला नको आहे. बस पायात ऑलरेडी सारखाच आहे पण वर्गमूळ काढायसाठी काय करावं. उत्तर द्या मनातले मनात. वर्गमूळ काढायचं तर याचा वर्ग करावा लागेल. मग हे एकटं लाडकं नाही. दोन बाजू आहेत. उजवी बाजू डावी बाजू. ह्याचा जर वर्ग करायचा असेल तुम्हाला तर याचा बी करावा लागेल. करा मग दोन्ही बाजूचा वर्ग करू. ह्याचा वर्ग केल्यावर काय राहिलं वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं बरोबर. इथं मात्र काय झालं कोण सांगते. वर्ग केल्यावर 12चा कितवा घात झाला बेदोनी 4. चौथा घात झाला चौथा. ह्याचा वर्ग केल्यावर फक्त वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं हे बरोबर आहे. त्याचा वर्ग केल्यावर बेदोनी 4 झाला. मग आता बेस कसा आहे सारखा आहे. सारखा पाया असेल तर 3 मायनस 2 बरोबर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 4. घाताला घात बी बरोबर असतो बरोबर आहे. 3m मायनस 2 बरोबर 4. मग 3m बरोबर वजा 2 तिकडे गेले तर 4 आणि 2 किती झाले 6. मग m बरोबर 6 भागिले किती हे 3. मग 3 न भाग द्यायला 3 1 3 3 दोन्ही 6. ज्याचं बी उत्तर आलं तर m बरोबर 2 राईट आन्सर होत. आणि 2 उत्तर देणाऱ्यांची संख्या खूप आहे. एवढ्याचे नाव सांगणे शक्य नाही. हॅलो सर. चला पुढचा प्रश्न. वर्ग मूळ हटवण्यासाठी काय केलं तर वर्ग केला आणि याचा नियम आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितला होता की वर्ग करावा लागतो. दुसरं सांगा बरं. आता 16 आहे. जर याचले तुम्हाला लय तर सांगा 16चा वर्ग आहे त्याच्या डोक्यावर यम आहे बरोबरच चिन्ह आणि तुम्हाला दिले 2चा 16वा घात. पुढे आहे 2चा 16वा घात तर यम बरोबर किती असा क्वेश्चन आहे.
सांगा 16चा पॉवर 2 आहे, त्याच्या डोक्यावर यम आहे. सांगा करेक्ट 2. ज्यांचा आन्सर 2 यायले मला वाटायले बरोबर आहे. पाया समान नसेल तर पाया समान करायचा. इथं दिसायले 2, याला मला 2 कसं करता एवढं बघा. घाताचा विचार सध्याच करू नका. बरोबर आहे. 16ला मी काय लिहू शकतो सांगा फक्त. 2चा घन 8 आहे, 2चा चौथा घात 16 आहे. 16 लिहिले कंस जशास तसा. 2 गुणिला यम काय होते 2 यम. बरोबर आहे. बरोबर 2चा पुन्हा एकदा 16 घात. मग आता 4 इथं कशा आले कळालं ना. 2चा चौथा घात किती होते 16 आणि हे 2 यम तर होतेच. मग आता हे 4 दुनी 8 यम झाले. पाया सारखा झालेला आहे. 4 दुनी 8 यम बरोबर 16 आहे. 8 यम बरोबर 16 तर यम बरोबर 8 दुनी 16. यम ची किंमत याला पाहिजे होती तुमची 2. सांगा काय चुकायले. राईट यशवंत. या 16ला मला लिहिता आलं पाहिजे रे 2चा चौथा. कारण 2 गुणिले 2 गुणिले 2, 2चा घन झाला 8, 8 दोन्ही 16. 4 वेळेस गुणाकार केल्यावर 16 होते. म्हणजे 4 वेळेस 2 आहे, मग 2चा पॉवर. या 16ला का केला असं. कारण इथं 2 होते, इथं 2च पाहिजे. बेस आपल्याला सारखा असणं गरजेचं आहे. सारखा केल्यावर तर माहितीये मग घाताचा गुणाकार 4 दुनी 8 यम. मग 8 यम बरोबर 16 तर यम बरोबर 2. आलत का. प्रॅक्टिस केल्यानंतर हा भाग जमतो. हळूहळू आपण प्रॅक्टिस करायला बऱ्याच उदाहरणामध्ये पुढे पुढे जायचंय आपल्याला. बरं आहे. दुसरं उदाहरण सोडवा. आता देतो मी महापोर्टलला आलेला प्रश्न. लिहा. जर ती म्हणाले जर 3च्या डोक्यावर x अधिक 2 आहे बरोबर 343 असेल, सॉरी 243 असेल तर x ची किंमत काढा. 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 दोनला पण 16 करू शकत नाही का. करू शकतो आपण रजनीश, काय अडचण नाही. सोपं काय झालं ते बघायचं. 16ला 2चा चौथा करणं सोपं आहे ना. 3 x अधिक 2 बरोबर 243 शिकवलं होतं. 3चा कितवा घात आहे कोण सांगतंय. 5वा घात आहे. म्हणून मग उत्तर आलं x अधिक 2 बरोबर 5. तर x बरोबर 2 प्लस तिकडे गेले मायनस झाले. 5 मधून 2 गेले किती राहतात रे 3. आता हा अंतिम टप्प्यात आले. अशी उदाहरणं पटपट यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. हा घाताचा विचार केला इथं. घात x अधिक 2 बरोबर 5 सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 3चा 5वा आला कसा. 243 तिकडे 3 होते म्हणल्या 3च्या पटीत मी मोजत गेलो. बरोबर का नाही. मोजत गेलो. माझ्या लक्षात आलं 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 होतात. आणि 81 ला जर या 3 न गुणलं शेवटच्या तर 243 होतात. बघ म्हणून 3चा 5वा पॉवर हा 243 आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून 243 3चा 5वा लिहिला. आणि एकदा 3 3 पाया समान असला की एवढंच दिसावं. x अधिक 2 बरोबर 5. मग x अधिक 2 बरोबर 5 तर x बरोबर किती रे. उत्तर यायला पाहिजे 3. तुम्ही सोडून दाखवा आता किंवा सोडवायला घ्या होमवर्क. वर्गमुळात 2चा पॉवर 3x आहे बरोबर 64 आहे.
तर एक्स बरोबर किती? एक्स बरोबर किती? 2. जर 81च्या डोक्यावर एक्स वा घात आहे बरोबर 27 चा वर्ग आहे तर एक्स बरोबर किती? तर एक्स बरोबर किती? तिसरा प्रश्न, चारचा शून्यवा अधिक 9चा शून्यवा -2 गुणिले 6चा शून्यवा ची किंमत शोधा. ची किंमत शोधा. ची किंमत शोधा. नंबर 4 शेवटचा प्रश्न, 42चा घन आहे गुणिले 16चा वर्ग आहे आणि 14चा भी वर्ग आहे भागिले 7चा चौथा घात आहे गुणिले 6चा घन आहे गुणिले 2चा आठवा आहे. बरोबर की? दिसायले चारी बी. चला 4 सोडवा आहे. उद्या घातांकावर डिपेंड पुढचे प्रश्न बघायचे. आता आपण मराठीकडे वळूता. जर मराठी घ्यायची तुमची इच्छा असेल तर समोर येस म्हणून पाठवा.